सर्वांना जय ज्योती जय सावित्री। मी पूजा राऊत, अध्यक्ष कोर कमिटी सावित्री शक्तीपीठ पुणे। सावित्री आईचे शैक्षणिक आणि सामाजिक कार्य या विषयावर आपल्याशी हितगुज करते आहे। स्त्री शिक्षणाचे प्रणेते आणि आद्य समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती ज्ञानगंगा सावित्रीबाई फुले यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम अर्पण करते। सावित्री शक्तीपीठाचे संस्थापक अध्यक्ष माननीय दशरथ कुलधरण सर आणि माझ्या सर्व सावित्रीच्या लेकींना माझा जय ज्योती जय सावित्री। नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। येणारे वर्ष हे आपल्या सर्वांना सुख समृद्धीचे भरभराटीचे जावो। आपणा सर्वांमध्ये वैचारिक प्रगल्भता येवो ही निर्भीका चरणी प्रार्थना करते। 3 जानेवारी आपल्या समस्त महिला वर्गांसाठी आनंदाचा आणि हर्षाचा दिवस। आपल्या सावित्री आईचा जन्मदिन दिनांक 3 जानेवारी 1831ला नेवासे पाटलांच्या घरी जन्मलेली अखिल स्त्री समाजाची उद्धारक। दिनांक 1 जानेवारी 1848ला पुण्यामध्ये मुलींकरता पहिली शाळा उघडून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ सावित्री आईने रोवली आणि अखिल स्त्री जातीच्या प्रगतीचे सन्मानाचे मार्ग तिने मोकळे केले। वर्षानुवर्षेपासून अज्ञानाच्या अंधश्रद्धेच्या खोल गर्तेत आपली अस्मिता हरवून बसलेल्या स्त्री जातीला सामाजिक, मानसिक, शैक्षणिक, आर्थिक गुलामगिरीतून मुक्त केले आणि तिच्या लेकींनी तिचा विश्वास सार्थ करून दाखविला। आज आपण सर्व त्याचे साक्षीदार आहोत। आज आपण बघतो आहे आपण महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत। कुठे ती डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, वकील आहे, पायलट आहे, पत्रकार आहे, लेखिका आहे, समीक्षक आहे, अभिनेत्री आहे, गायिका आहे, चित्रपट निर्माती आहे, तर कुठे ती एक कलावंत म्हणून आपल्यासमोर उभी ठाकते आहे, तर शास्त्रज्ञ आहे, संशोधक आहे। वेगवेगळ्या रूपांमध्ये आज आपण स्त्रीला बघतो आहे। या सर्वांचे श्रेय जाते आहे आपल्या सावित्री आईला। सावित्री आईने पहिली शाळा काढून केवळ त्या थांबल्या नाहीत। केवळ 4 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी एकूण 18 शाळा उघडल्यात। त्या 18 शाळांमध्ये प्रौढ शिक्षणाच्या शाळा सुद्धा त्यांनी काढल्यात। आपल्या माहेरी नायगावला त्यांनी मुलींची शाळा काढून आपल्या माहेरचे पांग सुद्धा फेडले। सावित्री आई केवळ मुलींना शिक्षणच देत नव्हत्या, तर त्या सामाजिक परिस्थितीचे अवलोकन करून जमेल त्या अनिष्ट रूढी परंपरांना छेद देऊन समाजातील लोकांचे मन वळवून जनमानसांना सत्य असत्याचे बोध देत होत्या। भगिनींनो, जानेवारी महिना सुरू झालेला आहे। 15 जानेवारीला मकर संक्रांतीचा सण येऊ घातलेला आहे। त्या अनुषंगाने सावित्री आईने समाजाला जी दिशा दाखविली ती प्रसंग मी इथे तुम्हाला सांगते आहे। सुमारे 250 वर्षापूर्वी विधवांचे प्रमाण खूप जास्त होते आणि त्याला तत्कालीन परिस्थिती सुद्धा जबाबदार होती। त्या परिस्थितींमध्ये सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे बालविवाह त्या काळी होत होते आणि त्यामुळे बालमृत्यूचे प्रमाण सुद्धा खूप जास्त होते। एखाद्या मुलीचा बालपणीच जर पती वारला तर तिला आजीवन बालविधवा म्हणून समाजात आवरावं लागायचं असे। विधवांना दिली जाणारी अमानुष वागणूक ही माणुसकीला फासलेला कलंक होता। बालविधवांचे केशवपण केले जायचे, त्यांना विद्रूप केले जायचे, त्यांना कोंडवाळ्यात ठेवले जायचे, त्यांच्यावर बहिष्कार टाकला जायचा। कुठल्याही मंगल प्रसंगात त्यांना सहभागी व्हायची परवानगी नसायची। सावित्री आई जनमानसाचे मन वळविण्याचा प्रयत्न करायच्या। स्त्रियांच्या उद्धाराकरता त्यांनी महिला सेवा मंडळाची स्थापना केली। त्या समितीच्या अध्यक्ष होत्या तेव्हाचे पुण्याचे कलेक्टर मिस्टर जोन्स यांच्या मिसेस। आणि सावित्री आईने आपल्याकडे सचिव पदाची जबाबदारी घेतली होती। या महिला सेवा मंडळाने दिनांक 15 जानेवारी 1852ला हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केले। त्याच्या पत्रिका छापल्या, त्या घरोघरी वाटल्या आणि त्यामध्ये लिहिलेलं होतं दिनांक 15 जानेवारी 1852ला संध्याकाळी 5 वाजता हळदी कुंकवाचे आयोजन करण्यात आलेले आहे। या समारंभाकरता सर्व जाती धर्मातील सौभाग्यवतींनी, विधवांनी, परित्यक्त्यांनी आग्रहाने यायचे आहे। आलेल्या सर्व प्रकारच्या स्त्रियांनी एका सतरंजीवर बसायचे आहे। त्या सर्व महिलांचा सन्मान हळदी कुंकू लावून तिळगुळ वाटून करण्यात येईल। आणि सावित्री आईंच्या आवाहनानंतर कित्येक विधवा महिलांनी, परित्यक्त महिलांनी, संवष्ण महिलांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली। सावित्री आईने आपल्या आचरणातून समाजापुढे आदर्श ठेवला, तो म्हणजे
विधवांना समाजाने सन्मानाने वागणूक दिली जावी। ती एक हाडामासाची माणूस आहे, तिलाही आशा आहे, आकांक्षा आहे, जीवन जगण्याची उर्मी आहे। भगिनींनो, सावित्री आईचा लढा तिथे संपलेला नव्हता। थोडं अंतर्मुख होऊन विचार करा। आजही थोड्याफार अंतराने का होईना विधवांना दिली जाणाऱ्या वागणुकीमध्ये खूप बदल झालेला नाहीये। आजही त्यांना मंगल प्रसंगामध्ये सहभागी करून घेतल्या जात नाही, त्यांना सौभाग्याचे लेणे हळदी कुंकू लावल्या जात नाही, स्वतःच्या मुला मुलींच्या लग्नात सुद्धा त्यांना केल्या जाणाऱ्या विविध विधींपासून दूर ठेवल्या जातं आणि सांगताना अतिशय क्लेश होतो। या सर्वांमध्ये महिलाच अग्रेसर असतात, म्हणजे महिलाच एका दुसऱ्या महिलेला अमानुष वागणूक दिल्या जाण्यामध्ये अग्रेसर असते। भगिनींनो, थोडा अंतर्मुख व्हा आणि याच्यावर विचार करा। सावित्री आईने सुमारे 200 वर्षापूर्वी या प्रथेला कडाडून विरोध केला होता आणि इतक्या दिवसानंतर, इतक्या वर्षानंतर आपण आजही ती प्रथा मोडू शकली नव्हती। सावित्री आपल्याकडे खूप आशेने बघते आहे, याचा विचार करा। 15 जानेवारीला मकर संक्रांती आहे। चला सावित्री यांचा लढा पुढे नेऊया। आपल्या अवतीभोवती जर कोणी विधवा परित्यक्त्या असतील तर त्यांना सन्मानाने आपल्या घरी आमंत्रित करा, त्यांना सन्मानाने हळदी कुंकू लावा, त्यांना सन्मानाने तिळगुळ द्या। बघा त्या माईच्या चेहऱ्यावर कसा आनंद फुलतो आणि मन भरून ती तुम्हाला आशीर्वाद देईल, मन भरून ती आपल्या जीवनाला परत सुरुवात करेल। सावित्री आई इतक्याच करून थांबल्या नाही। जेव्हा त्यांना समजलं की विधवांचं केशवपन करून नाभी लोक त्यांना विद्रूप करतात, त्यांना अतिशय अमानुष अशी वागणूक देतात, त्यांनी काय करावं? त्यांनी नाव्ह्यांचा संप घडवून आणला। त्यांनी सर्व नाभी बांधवांना एकत्र केलं आणि त्यांना आवाहन केलं, त्यांना त्यांचं विचार आणि मतपरिवर्तन केलं। त्यांनी सांगितलं की तुम्हाला एखाद्या विधवेचं केशवपन करण्यासाठी किती पैसा मिळतो? त्यांनी सांगितलं आम्हाला 1 रुपया मिळतो। सावित्री आईंनी त्यांना सांगितलं 1 रुपयासाठी तुम्ही त्या महिलेचं अख्खं जीवन विद्रूप करता, हा न्याय कुठला आहे? त्या विधवेच्या ठिकाणी आपल्या तुम्ही बहिणीला बघा, आपल्या मुलीला बघा, तुम्हाला हे करताना तुमचे हात धजावतील का? सर्व नाव्यांनी अतिशय लाजेने मान खाली घातली आणि त्या दिवशी सावित्री आईंनी त्यांना शपथ दिली की आजपासून पुण्यातील एकही नाव्ही विधवांचं केशवपन करण्यासाठी पुढे येणार नाही। आणि सावित्री आई जशा बोलल्या तशा त्या वागल्या। त्यांनी विधवांना नेहमी सन्मानाची वागणूक दिली, त्यांना माणूस म्हणून जगायचा पूर्ण अधिकार आहे हे समाजावर बिंबवलं। मैत्रिणींनो, सावित्री आईचं अख्खं आयुष्य हे त्यांच्या प्रत्येक प्रसंगातून, त्यांच्या प्रत्येक आचरणातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं। आपण जेव्हा एखादं पुस्तक वाचतो, त्यावर आपला विचार प्रगट करतो, त्याची आपण समीक्षा करतो, तर त्या पुस्तकांमध्ये असलेल्या विचाराला आपल्या आचरणात आणूया आणि समाजामध्ये आजही ज्या थोड्याफार फरकाने ज्याही अंधश्रद्धा आहेत, ज्याही खुळचट चालीरीती आहेत, त्यावर आपापल्या परीने त्याला सुधारूया, त्याला करेक्ट करायचा प्रयत्न करूया। इतकं बोलते आणि थांबते। सर्वांना परत एकदा जय ज्योती जय सावित्री।